माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्या स्लॅबच्यामध्ये तुमचा स्वागत आहे. गुरुवार आणि आता वाजले 7:15 वाजले. तर चला आज आम्हाला चपात्या करायचे. मेन गोष्ट आमच्या चपात्यांना बाहेरनं येतात, म्हणजे आम्ही बाहेरनं ऑर्डर करतो. पण आज चपाती करणारे बहिणी आहे ना, त्या थोड्या बाहेर गेल्या आहेत, त्यामुळे आज आम्हाला चपात्या करायच्या. तर चला आता जाऊया. आज मी तुम्हाला दाखवते आम्ही पीठ कसं मळतो ते. तर चला फायनली आमचं जेवण होत आलं. आता मी इथे पिठाची मशीन लावून घेते. म्हणजे पीठ आम्ही हाताने मळून घेत नाही. आम्ही सुरुवातीला 1 महिना झाला ना, तेव्हा आम्ही म्हणजे ही मशीन घेतलेली होती पीठ मळायची. आणि खूप मशीन चांगली आहे, मला तर आवडते आणि छान वाटते. ह्याच्यात पीठ पण सुंदर मळल्या जातो. फक्त एवढंच की पीठ आणि पाणी आणि तेल ह्याचा अंदाज व्यवस्थित असेल ना, तर पीठ छान मळला जातो आणि मला आवडतं. ते हे अंदाज फक्त मलाच माहिती आहे, त्यामुळे मीच लावते ही मशीन, बाकी कोण लावू शकत नाही. तर इथे आता मी एका साईडला 2 मिनिटात पीठ मळून घेणारच आहे. ते इथे आता आमचं जेवण अर्ध होत आलं आहे, तो मी तुम्हाला दाखवते. मेन गोष्ट आजच आम्ही सद्गुरू स्टॉलमध्ये काय काय जेवण बनवलं आहे. सर्वात पहिला म्हणजे आता पुलाव बटाट्याची भाजी केली आहे सुक्यामध्ये आणि खूप बेस्ट लागते ती. याच्यानंतर आम्ही बनवले गोडी डाळ, ती तर आमची फेमस आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आणि ह्याच्यानंतर आम्ही उसळ बनवली, ती पण बेस्ट आहे. तर असं करून आमचं जेवण झालं आहे. भात पण झालं आहे, पापड तळून झाले. आता फक्त चपात्या लाटून घ्यायच्या. ते हे एवढे गोळे आहेत ते लाटून घेणार आणि बाजूला जेवण तर झालं आता आमचं. आणि आता चपात्या घेतो आम्ही लाटाला. जेवण तर आमचं लगेच होतो. 11 वाजले जेवण झालं. आता या चपात्याला आम्हाला 2-1:30 वाजेल. लाटा बाजा, लाटा बाजा. चला आता चपात्या घेऊया करायला. तर चला आता योगिनी मॅडम तर गेले शाळेमध्ये. आणि हे बघा 1 वाजायला आला आहे, तरी अजून आमच्या चपात्या होतातच आहे. म्हणजे एकूण 100 चपात्या आमच्या झाल्या आहे. अजून 50 चपात्या काय बनवायच्या. चला परत लाटूया, कारण मला तुझे केस बांधायचे होते ना, म्हणून उठायला लागला. आता चपात्या लाटायला बसूया परत. एवढे गोळे आहे लाटाचे, तर आता हे एवढे गोळे लाटून घेणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्ही चपात्या ह्याच्यावर लाटतो आणि हे खरंच खूप बेस्ट आहे. इथे आधी मी कपडा ठेवला, हा टेबल घेतला आहे छोटावाला आणि त्याच्यावर हा कपडा आहे आणि मग हा कोलपाटवर ना चपात्या लाटायला काय प्रॉब्लेम नाही, पण चिकटतं, त्यामुळे आम्ही ह्याचा वापर करतो. चपात्या खूप सुंदर आणि छान लाटल्या जातात, चिकटतसुद्धा नाही आणि बरं पडतं आम्हाला. तर चला आता परत चपात्या लाटायला घेऊया. स्टॉलवर तर जेवण गेलं आहे, आता फक्त चपात्या बाकी. अजून आधीच्या चपात्या दिल्या तर संपल्या नाही आहे. आता मिस्टर आलेले होते, योगिनीला घेऊन गेले आणि आता परत ते 15-20 मिनिटांनी येतील किंवा अर्धा तासांनी येईल. तर चला फायनली आता आमच्या चपात्या झाल्या आणि वाजले किती मी तुम्हाला दाखवते. 2 वाजले, 2 वाजून 2 मिनिटं झाले. आणि फायनली आमच्या चपात्या उरल्या पण आहे, कारण आम्ही रोजच्या रोज आम्हाला 130 नाही तर 120 चपात्या लागतात. पण आम्ही चुकून मी एक एक्स्ट्रा मशीन लावलेली होती, त्यामुळे 20 चपात्या राहिल्या. आता ते आता मी आणि माझी बहीण घेईलच अर्ध्या थोडे वाटेल. तर चला आता जेवण पण आमचा स्टॉलवरचं संपलं आहे. आता ती भांडी आणि बाकीची भांडी ती आवरून घेऊ. तर चला फायनली दुपारी किती वाजता आली? आज दुपारी नाही आली मी, म्हणायला गेलं तर आज 4:30 वाजता आली. आणि आल्या मी झोपून गेली. मी हातात मोबाईल होता माझा, तो मी साईडला ठेवला आणि तशी झोपली. ती मी मस्तपैकी 6 वाजता उठली आणि उठल्यानंतर मग फ्रेश झाली, देवबत्ती केली, चाय नाश्ता केला. चाय नाश्ता म्हटलं तर तोच आणि चाय. त्याच्यानंतर मिस्टरशी थोडं बोलली आणि त्याच्यानंतर मी बोलली चला आता माझा कालचा ब्लॉग होता एडिटिंग करायचा, तो मला आत्ताच ह्या टायमालाच वेळ भेटतो संध्याकाळी 7च्या नंतर, तो मग एडिटिंग करून घेतला. आता मी तो पोस्ट करेलच. आणि आता घरातल्या कामाला आज माझी इच्छा नाही होत आहे जेवण करायची, कारण खूप थकली आज मी. खरंच चपाती ना मला पण थकवतो आणि माझ्या बहिणीला पण थकवतो, कारण चपाती म्हटलं ना आमचं खूप हार्ड काम होतं. आम्ही जेवण बनवू शकतो पुरा, पण चपाती म्हटलं ना तर आमची लय हालत खराब होते. एवढा पीठ मळून घ्या, मेन गोष्ट मशीन आहेच पिठायची, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही.
तो मलून घेतल्यानंतर एवढ्या चपात्या लाटा म्हणजे 150 चपात्या लाटायला लागतात आम्हाला. आणि आज 150 का झाले, कारण मी एक्स्ट्रा मशीन लावलेली होती त्यामुळे 150 चपात्या झाल्या. तशा 150 नाही लागत आम्हाला, वारायलाच लागतात 150. नाहीतर व्हेजमध्ये आम्हाला 120 चपात्या आम्ही बाहेरनं मागवतो. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती चपात्या बनवते आणि तर खरंच ती चपात्या खूप सुंदर बनवते. तिच्याकडनं चपात्या येतात आमच्याकडे. पण आज हिला बाहेर जायचं होतं. आदल्या दिवशी त्यांनी सांगितलेलं करून, आजच्या दिवशी चपात्या नाही भेटणार करून. त्यामुळे आम्ही बोललो की घरी बनवूया करून, काय नाही चपाती म्हणजे लगेच होईल करून. पण इतके दिवस आम्ही स्टॉल चालू करतो. आता साधारण 3 महिने तर आम्ही चपात्या बनवत होतो. पण तेव्हा आमची तब्येत थोडी खराब झाली, म्हणजे बहिणीची पण तब्येत बरी नाही वाटत होती. चपात्यामध्ये एका तासात बसायचं, एवढ्या चपात्या भाजायच्या, परत मला त्रास व्हायचे एवढ्या चपात्या लाटायचं. आणि आम्हाला कुठली एक्स्ट्रा म्हणजे एक बाई पाहिजे होती लाटून देण्यासाठी, पण ती पण आम्हाला भेटत नाही. त्यामुळे दोघांवरच आमचं जेवणाचं रोंबाट. परत ह्या चपात्यांचा जेवण तर सहजमध्ये होऊन जातो आमचं 1-2 तासात, पण चपात्या आम्हाला जमतच नाही. चपात्याला आम्हाला 2 तास लागतात 150 चपात्या करायचे. फायनली ती पण थकलेली होती, मी पण थकलेली होती, म्हणून पुढे मिनी ब्लॉग केलाच नाही. आता मी बोलली चला व्हिडिओ झाला आहे माझं एडिटिंग करून, ते मी बोलते. आता संध्याकाळचं काम बाकी आहे, तर आता नेत्रा बाकीचा व्हिडिओ माझा बघेल आणि पोस्ट करेल. आता मी घरातले कामं घेते करून. आज बघूया जेवणाचा काय विचार नाही केला, आता किचनमध्ये जाईल. बाकी आज नेत्रा कॉलेजला गेली नव्हती म्हणून माझ्या पोरींनी सर्व कामं केलेली. बघा कशी आहे तब्येत, औषधं घेतले, पागल काही बोलते. औषधं घेऊन कामं केले माझ्या पोरींनी मेन गोष्ट. आणि इथे योगिनी का झोपली आहे, कारण ती पण खूप थकलेली. आमच्या घरात ना आम्ही चौघाचे चौघं एवढे थकतो ना, एवढं थकतो ना, सर्व म्हणतो अरे मी थकली आहे, मी बोलते मी थकली आहे, ती थकली आहे, माझे मिस्टर थकले. मेन गोष्ट कारण काय, मी तेव्हापासून आमचा बिझनेस चालू केला आहे ना स्टॉलचा, तेव्हापासून मी थकते. नेत्रा का थकते, कारण नेत्रा घरातले कामं करते आणि त्याच्यानंतर ती कॉलेजला जाते. कॉलेजला तिला 15-20 मिनटं बसमधून उतरल्यावर चालायला लागतो, त्यामुळे ती थकते. योगिनी मॅडम का थकते माहिती आहे का, कारण ती ट्युशनवरनं 11 वाजता येते ना, तर तिला अर्धा तास झोपायचं असतो. तिला झोप भेटत नाही, ती डायरेक्ट माझ्या बहिणीकडे येते, तेव्हा ती थकते. आणि चौथी गोष्ट म्हणजे माझे मिस्टर स्टॉलवर 1-2 तास उभे असतात, त्यामुळे ते थकतात. त्याच्यानंतर मग ते परत त्यांच्या कामाला लागतात. आम्ही चौघंही थकतो, पण मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे मेहनत करा, आपल्याला स्वतःची रूम घ्यायची आहे, त्यामुळे मी हार मानत नाही. मी तोपर्यंत वाटतंय तोपर्यंत मेहनत करणार. आता कुठे देवाने मला संधी दिली आहे 17 वर्षानंतर कमवायची, त्यामुळे ती कमवणार. तर चला आता मॅडमला देते व्हिडिओ. नेत्रा बरी आहे ना तब्येत तुझी? बाय खोटं बोलते, बरी आहे, मस्त खाऊन पिऊन मस्त आहे. आज नेत्राला केक खायचा होता है ना, मागो ना मागो. बारीक झाली नेत्रा माझी, 2 किलो कमी झालं. 2 किलो. चल ठीक आहे, तर चला आता बाकीचे कामं घेते करून, कारण 8:30 वाजले. पटापट पाणी घेते, मशीन लावते आणि जेवणाचं बघते. वापरून घेतलेले ना, तर आज करून घेते एवढंच. मी बोलते तुम्ही रिन्यू करा, मी तुम्हाला 10-15 दिवसांनी पेमेंट करेन. तुझ्या बापाचा मी पैसे भरू आणि आवड जाते शेती झाली काय तुझी? फायनली जेवण झालं आहे. आणि आलू वडे मी काल वाफून ठेवलेले, ते आज तेलामध्ये फ्राय करून घेतले. पण माझे मिस्टर काय बोलतात, हो बोला काय, काळा काळा दिसते काय सगळं मला आज का ते. पण मला खरं सांगा, मी आलू वडे बनवते ते छान का हॉटेलमधले छान? कुरकुर येते काळे दाखवत नाही, कारण झोपू नको ना, पटकन तुटतील.
असे का होतात माझे आलू वडे मला समजत नाही, पण सुपर लागतात. मिनी बनवले आलू वडे.